शिरपूर तालुक्यातील तराडी गावातील लहान पण प्रगतशील शेतकरी किरण ज्ञानेश्वर लोहार यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत उत्कृष्ट दर्जाची केळी उत्पादन घेतलं आहे. त्यांच्या शेतातील केळीला नंबर 1 दर्जा मिळालेला असून हे उत्पादन थेट परदेशात निर्यात करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. अल्पवयात प्रगतशील शेतीकडे वळलेल्या किरण लोहार यांनी मेहनत, नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दर्जेदार केळीचे उत्पादन घेतले. त्यांच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी मिळाल्याने त्यांच्या केळीची परदेशात निर्यात होते आहे. ही बाब अभिमानास्पद मानली जाते आहे. मात्र एवढ्या उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन घेऊनही देशांतर्गत बाजारपेठेत समाधानकारक दर मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय बाजारात चांगल्या प्रतीच्या केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे स्वतःच्या कष्टातून पिकवलेले उत्पादन परदेशात जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी दुसरीकडे कमी बाजारभावामुळे नाराजी स्पष्टपणे जाणवत आहे. कृषीप्रधान देशात शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले उत्पादन घेत असले तरी बाजारपेठेत त्याला योग्य किंमत मिळत नसल्याचे वास्तव चिंताजनक आहे आणि त्यामुळे केळींसह कृषी उत्पादनांना योग्य दर मिळावा यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रावसाहेब वानखेडे दुडे. आज शिरपूर तालुक्यातील तराडी गावात एक अल्पवयीन शेतकरी किरण ज्ञानेश्वर लोहार या शेतकऱ्यांनी सदर केळी पिकासाठी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला त्यांना एक चांगलं फळ लागलेलं आहे. आज त्यांचे केळी पीकची तोडणी सुरू झाली असता त्यांच्या केळी पिकाला परकीय देशात मागणी आली आणि आज त्यांचं केळी पीक फळ आज परकीय देशात एक्सपोर्ट होणार आहे. म्हणून मी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कतर्फे सदर शेतकरी किरण ज्ञानेश्वर लोहार यांना आमंत्रित करतो व त्यांचं मनोगत व्यक्त करतो. माझे नाव किरण ज्ञानेश्वर लोहार, राहणार तराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. आज माझी केळीची हार्वेस्टिंग चालू आहे. हार्वेस्टिंग चालू आहे. खूप भारी माल आहे. खूप मेहनत घेते त्या मालासाठी. मी एकदम भारी भाव नाही सध्या ही परिस्थितीमुळे, युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव नाही भेटत आहे. सदर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खूप एक नंबर क्वालिटीचा माल आहे आणि सदर माल परकीय देशात एक्सपोर्ट होत आहे. पण या आधुनिकतेच्या काळात शेतीमालाला भाव नाही आहे. एवढं चांगलं एक नंबरचं केळी पीक यांनी पिकवलेलं असून सदर पिकाचा माल कवडी मोल भावाने विकला जातोय. या गोष्टीची सदर शेतकरीला खूप मोठी खंत आहे. सदर शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेऊन, खूप खर्च करून, खूप भांडवल टाकून सदर केळी पीक माल एक नंबर लेवलपर्यंत, एक नंबरच्या क्वालिटीपर्यंत पोचवलेला होता. पण सदर केळी पिकाला, सदर फळाला कोणत्याही प्रकारात बाजारात भाव नसल्यामुळे या गोष्टीची सदर शेतकरीला खूप मोठी खंत आहे. पण सदर शेतकरीला या गोष्टीचा अभिमान वाटत आहे आज की सदर शेतकरीने जो माल पिकवला होता तो माल आज परकीय देशात स्थलांतर होतोय. परकीय देशात त्या माल विकला जातोय, एक्सपोर्ट होतोय तो माल. म्हणून सदर शेतकरीला या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे. आपण बघू शकता की परकीय देशात जो माल जातोय त्या मालची क्वालिटी कशा प्रकारे आहे. तर सर्व मजूर आज या मालाची व्यवस्थित छाननी करून एक्सपोर्ट करण्यासाठी तयार आहेत आणि हा माल तरी गावात जाऊन सदर मालाची पाहणी करून आपल्यासमोर सदर मालाची क्वालिटी सांगू इच्छित आहे. चांगल्या प्रकारे माल आहे पण भाव नाही भेटत आहे. माल बघून घ्या. म्हणून सरकारला एक निवेदन करतो की शेतकऱ्याला योग्य भाव द्या बुवा. असं माल बघून भाव द्या, योग्य माल भाव द्या. हो.